करून दाखवलं मॅच मध्ये जवळ चालू असलेल्या मॅच मध्ये जिथे चालू असलेली मॅच आपण पाहतोय एका बाजूने राहुल स्पोर्ट्स सोनटक्के आणि दुसऱ्या विपक्षामध्ये जय हनुमान अर्थात खोणी संघाला पाहतोय कॉम्बॉक्स मध्ये तुमच्या समवेत तेजस जॉईन होईल. चला जाऊया मॅचच्या दिशेनं गोलंदाज या नेक्स्ट बॉल ओहो फाईन लेगच्या दिशेने डीप फाईन लेग मधून चेंडू हाही डान्स करत जणू निघालाय सर्व लाईनच्या पलीकडे सुरुवात दमदार ठोलाय चौकार 4 वाईट पोहोचवतायत खेळाडू आयोजनाच्या बाबतीत आणि निश्चित रूपानं जर का आपण बघितलं हो इथे मात्र मेथी सिंगल मेथी आहे सिंगलनं धावसंख्या 5 या अंकावर तफलक जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतं. हो इथे माता झेलला संधी विकेटचं बदन होईल. फलंदाज माता झेलबाच्या स्वरूपात थंबूच्या असल्याला ज्या पद्धतीनं बाईट पोहोचवली गेली की आयोजन एकदम सुंदर आहे कारण तन मन आणि धन सगळं काही लावलं गेलं आहे आयोजनामध्ये. आमच्या जयबजरंग स्पोर्ट्सचे सर्व आमचे आयोजक असतील खेळाडू असतील ज्यांच्या सर्व या गोष्टी ज्यांचा वेळ ज्यांनी दिलाय. चला बॅटर फास्ट काही करा विनंती करतोय. असं वाटलं की दर्पणला पाठवलं जाईल ड्रॉप सीन का हिरो ट्रम्प कार्ड टीमचं ज्याला ओळखलं जातं कोणी बी संघाच्या आणि मला आठवतं कोणी बी संघाला कवाड नगरीमध्ये कैलासजी पाटील यांच्याकडून टीम स्पॉन्स केली गेली होती आणि आता वाटतं पाहू शकता विनोददादा असतील. हो नेक्स्ट बॉल इथून मात्र एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षण डॉट बॉल. दर्पणला अजून का नाही पाठवलेलं दर्पणला पाठवणं गरजेचं होतं कारण एक चांगला बॅटर आहे चांगले इथे मात्र षटकार चौकारी तो खेचतो त्याला का पाठवलं नाही हा प्रश्न कुठेतरी खोनीच्या जे फॅन्स आहेत आणि दर्पण शिंगोलीचे जे फॅन्स आहेत त्यांना कुठेतरी पडायला सुरुवात झाला आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने चेंडू संपलेत आतापर्यंत 4 धावसंख्या ही जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 5 या अंकावर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल इथे मात्र खेचून मारायचं होतं रनिंग थोडीशी कमी आहे. ज्या पद्धतीने फास्ट धावा घेणं गरजेचं होतं डेफिनेटली ते कुठेतरी घेतात नाही आहेत आणि सिंगल धावसंख्या 6 गोलंदाज यार हो नेक्स्ट बॉल सिंगल मेथी सिंगलवर समाधान. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपुष्टात येईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 अंकावर.
मात्र एक चांगली सुरुवात आपण पाहिली होती दुसऱ्या षटकाकरिता, पण आता मात्र सिंगल मिथाना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. ओ हो यावेळेस चेंडूला थांबा दर्शवत आहेत. आपण पाहू शकताय चेंडूला थांबा दर्शवला गेला इथून मात्र, कारण कदाचित रनअपमध्ये मिस्टेक असावा. मग आम्ही सातत्याने म्हणतो जेव्हा रनअप चुकेल तेव्हा मात्र चेंडू थांबवा, कारण चेंडू चुकला, रनअप चुकला की चेंडू चुकतोय. ओ हो जेलला संधी. इथे मात्र विकेटचं होतं का बदल? यस, इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज बाद. आणि निश्चित रूपानं 22 जानेवारीला समस्त हिंदूंसाठी खूप खूप अभिमानाचा क्षण. मंदिर वही बनाएंगे आणि अर्थातच तिथेच मंदिर आपल्याला बनताना पाहायला मिळतं प्रभू श्रीरामचंद्राचं. ओ इथे मात्र उडवलं गेलंय, चेंडूला पाठवलंय. अर्थातच निलेश भगवान सामरे स्टँड मध्ये, चेंडू माउंटनच्या बाहेर षटकारचा. षटक समाप्तीनंतरही आम्ही पोहोचवतो. धावसंख्या 27-27. 27 या अंकावर धावफलक. गरजेचे फलंदाज प्रेशरमध्ये असतात धावा क्रिएट करण्याच्या, आणि थोडंसं कदाचित लक्ष त्यांचं धावफलकापासून दुरावत असावं. त्या अनुषंगानं धावा आमच्यापर्यंत विचारणी करताय. डेफिनेटली करू शकताय. पेयवाक फास्ट आपण पोहोचायचं आहे ही विनंती करतोय. षटक क्रमांक 2 समोर धावसंख्या 27-27. रत्नराजला आपण पाहताय वैयक्तिक 19 धावांवर खेळतोय. धावसंख्या जरी 27 असली ना तरी वैयक्तिक 19 धावा त्या खेळाडूच्या आहेत. गोलंदाज या नेक्स्ट बॉल. ओ वेद शरीराचा विकेटचं बदल. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन.
यश न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं यश संपादन करावं लागेल. षटक क्रमांक 3 आपण पाहू शकताय हाताळण्याकरिता नितेश लांडले गेले. नितेशवर जिम्मेदारी सोपवताना आणि या नितेशवर जिम्मेदारी सोपवल्यानंतर मग निश्चित रूपानं कुठेतरी त्याला साजेसं कामही करताना इथे मात्र नितेश पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विकेटचं पतन, त्यानंतर अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. हो नेक्स्ट बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ घाला, 4 चेंडूचा खेळ बाकी. तिसरं षटक खूप महत्त्वाचं षटक आहे. यस रत्नराज नॉन स्ट्राईकला आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस थांबा दर्शवत आहेत एक्झॅक्टली का ही अजून तरी ठाऊक नाही आहे, पण डेफिनेटली आपण इथे पाहू शकताय. थांबलेलं बरं चेंडू चुकण्यापेक्षा. गोलंदाज तयार. बॉल गॅप येतात, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक नाही आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे आलाय ते मात्र चौकार 4. चौकार धावसंख्या चौकाराने जाऊन पोहोचेल 31-31. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पाहायला मिळतं या षटकापासून. तरी खूप वेळ हवेमध्ये आहे चेंडू. जेल होती संधी, जेल होतं इथून मात्र ड्रॉप, जेल होतं ड्रॉप. आणि एकंदरीत जर का बघितलं कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं सातत्याने या क्रिकेटमध्ये. अनेक सिनियर कॉमेंटेटरला आपण ऐकलंय, पण त्याचं कुठेतरी थोडंसं त्याच्या विपक्षात कदाचित आपण असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण झेल घेणं आवश्यक होतं. 3 खेळाडू जर पोचतात मग फायनली कुठेतरी एकाच्या हातामध्ये झेल होणं गरजेचं आहे. 2 धावसंख्या 33. चेंडू संपले आत्तापर्यंत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ. 5वा चेंडू. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळालं, वेगामध्ये परिवर्तन. सिंगामी इथे डबाच्या प्रयत्नामध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चेंडू संपले आत्तापर्यंत इथून मात्र 5. तिसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शेष. ओहो स्ट्रोक खूप आहे चेंडू हवेमध्ये. आता मात्र बजरंग बलीचा आशीर्वादानं चला नेक्स्ट मॅच जय हनुमान लामज, कारण छोट्या 11 आंबेडकर संघाने रिपोर्टिंग केलेलं आहे. मी जय हनुमान लामज संघ विनंती करतोय रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. छोट्या 11 आंबेडकर संघानं यस कर्णधारी आलाय, संघही पोहोचलाय. मी विनंती करतोय जय हनुमान लामज चला रिपोर्टिंग करायचं आहे. नाणेफेक होईल 4थ्या षटकानंतर, कारण 3रा षटक आतापर्यंत आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती म्हणजे 35-35. अंतिम 1 षटकाचा खेळ शेष जाताना पाहायला मिळतोय. षटक 4थं संपलं रे संपलं की डायरेक्टली लामज आणि जय हनुमान लामज आणि आंबेडकर नगरच्या कर्णधाराने नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं आहे. अंतिम षटक हाताळण्याकरिता युवराजला गोलंदाजी ट्रॅकवर आणले गेले. युवराजवर जिम्मेदारी सोपवत आहे. षटक क्रमांक पहिलं डिलिव्हर करण्याकरिता. प्लीज डोंट वेस्ट टाइम. तर काही करा मित्रांनो. जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओहो हो या वेळेला अपील होतं आपण पाहू शकताय.
पण अपील फेटाळून लावलं पंचांनी, कारण कदाचित अर्थहीन अपील असं म्हणायला हरकत नाही आहे. इथून 35 पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शेष. चला मित्रांनो, स्पीडअप करायची आहे गेम. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू. हो पिकअप केलं गेलं, उचललाय चेंडूला निलेश गुरव साहेबांच्या स्टँड जवळ, फ्लेक्स जवळ. तिथे मात्र होईल चेंडू कलेक्ट आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. विकेटचं बदल, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. यस, आयोजन नियोजन आपण पाहताय. आम्ही सातत्याने आयोजनाविषयी बोलत आलेलो आहे. भव्य दिव्य. चौका धावा संख्या 39, 5 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू संपले 3. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद कमी आहे का, पण तिथे जर का आपण बघितलं तर हेड विकेट इथे मात्र मिळते. विकेटचं बदल, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. कारण फटका तर कन्वर्ट केलाय, विश्लेषण करणं गरजेचं होतं आणि नंतर आम्ही हिट विकेटचा उल्लेख. तिथे मात्र हिट विकेट आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. चांगली हिट विकेट, विकेटचा बदल. जिसका था सभी को इंतजार, वो तूफान दर्पण आ रहा है, आ रहा है, आ रहा है. 2000 रुपयाचं रोख पारितोषिक षटकाराकरिता. 2000 रुपयाचं पारितोषिक एका षटकाराकरिता. 2222 षटकाराला दर्पणला. स्टार क्रिकेटर, ट्रम्प कार्ड आणि ड्रॉप सीन का हिरो ज्याला म्हटलं जातं कोणीचा, तो हा खेळाडू दर्पण शिंगोले. फुल फॉर्म मध्ये, टच मध्ये खेळाडू आहे सध्या तरी. गोलंदाज तयार होतोय. यस, डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. सेट होण्याकरिता कदाचित वेळ घेतला असेल दर्पणनं. चेंडू संपलेत आतापर्यंत. 5 धावा संख्या आहे ती म्हणजे 39. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जोएल युवराज. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. यावेळेला इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या संपोहोचते 39. विजयाकरिता 40 धावांचा आव्हान. चला, आंबेडकर नगर टीम कॅप्टन पोहोचलेत आणि लांबच संघ त्वरित यायचा आहे. जाऊयात नाणेफेक कक्षाच्या दिशेनं. देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे आमचे संतोषजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि प्रल्हादजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय दोन्ही मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीसाठी यायचंय. संतोष भोईर साहेब, देवी आणि मंडप डेकोरेटर्स. आम्ही सातत्याने म्हणतो सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील
जेवढेही VIP मान्यवर आहेत त्यांच्या विवाह सोहळ्यामध्ये, बड्डे सोहळ्यामध्ये जर मांडव सर्वात जास्त असतील किंवा कोणाचं मांडव आपल्याला बघायला मिळत असेल तर देवी आणि मंडप डेकोरेटर्स आणि त्यांचे प्रोपरायटर आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही फक्त एक बजेट पेश करायचा. त्या बजेटमध्ये तुम्हाला चांगल्यात चांगल्या पद्धतीने क्वालिटीपूर्वक मांडव कशा पद्धतीने पाहायला मिळतं त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहू शकता. या देवी आणि मंडप डेकोरेटर्स, आम्ही आधी म्हटलं सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील अनेक VIP लोक त्यांच्या विवाह सोहळ्यामध्ये किंवा अनेक पार्टीजमध्ये मांडव कोणाचा पाहायला मिळतोय तर अर्थातच आमचा देवी आणि मंडप डेकोरेटर्स. आम्ही शेलारकर आणि जय बजरंग चषक अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही शेलारकर आणि जय बजरंग चषक. कॉलिंग कोण येणार आहे? लामच टीम इथून आता कॉल येत आहेत. जय बजरंग असं कॉल आलाय आणि जय बजरंग चषक. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पाहू शकताय नाणेफेक इथे मात्र अर्थातच विन होत आहे लामच संघ. नाणेफेक विन झाला, काय निर्णय असेल? फिल्डिंग. लामच संघाचा विचार करता तर लामच गाव म्हणजे मसाल्यांसाठी फेमस गाव पाहायला मिळते. तितकी तिखट गोलंदाजी आणि फलंदाजी तुमच्याकडून होताना दिसेल का? हो नक्कीच. कोणते असे तिखट गोलंदाज आहेत की क्षेत्ररक्षणामध्ये तुमची बाजू सारतील? सुशांत आहे, रोशन आहे, विनायक आहे, प्रथमेश आहे. लामच ही चांगल्या पद्धतीने खेळ करताय, आयोजन करतायत. रेडा झुंजासाठी तितकंच फेमस गाव आपण लामजला पाहताय. सध्या तरी आपण क्रिकेटच्या पटलावर आहात आणि क्रिकेटच्या पटलावर आल्यानंतर या शेलारमध्ये जय बजरंग चषकमध्ये खेळताना कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्यावर धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर जातोय मी यस आंबेडकर नगर संघाच्या दिशेनं, ज्यांनी सर्वात आधी आम्हाला इथे रिपोर्टिंग केलं होतं. नाणेफेक आपल्या बाजूने असती तर आपला निर्णय कोणता असता? ॲक्च्युली क्षेत्ररक्षण घेतलं, पण आता त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तुम्हाला फलंदाजीसाठी बोलवलंय. काय गेम प्लॅनिंग असणार आहे फलंदाजी करत असताना? बॅटिंग लाईन मजबूत आहे, बॉलिंग लाईन मजबूत आहे, 100% देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही मग आपण आंबेडकर प्रीमियर लीग खेळला असाल, या मैदानावर आपण अनेक साऱ्या स्पर्धा खेळला असाल, अनेक ठिकाणी आपण खेळायला जाता. त्यानंतर बघितलं तर आपल्या असोसिएशनमध्ये खेळला, पण यावेळेस शेलारमध्ये खेळताना कसं वाटतं आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप एकदम बेस्ट क्वालिटीचा नियोजन केलेलं आहे आणि चांगला हे केलेलं आहे. नक्कीच धन्यवाद. तर अर्थातच रघुनाथ त्रिंबक भोईत टॉस बॉक्समधून न्यूज येते. नाणेफेक फिक्स झालाय. लामच संघ क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आंबेडकर नगर संघाला फलंदाजी करण्याकरिता इथे मात्र आमंत्रित केलंय. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. आपण पाहू शकताय येस कॅमेरा जय बजरंग स्पोर्ट्सच्या या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरती जो भगवा ध्वज डेफिनेटली आपल्याला डोलानं फडकताना पाहायला मिळतो. श्री रामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा. हम बडे नहीं है, हमारे पीछे जो ताकद है वो बड़ी है. अर्थातच हनुमान राया आणि हनुमान रायाचं हे चित्र असलेला जय बजरंग स्पोर्ट्स शेलार संघाचा भगवा ध्वज, खूप मोठा भगवा ध्वज. मी आधी म्हटलं की शेलार नगरीमध्ये आल्यानंतर कुठले असे रिक्षावाले काका नसतील, कुठलेही असं घर नसेल की ज्यांच्या रिक्षावर आणि घरावर भगवा ध्वज नसेल. सगळ्या ठिकाणी आपल्याला भगवा ध्वज आणि त्याच पद्धतीचं एक आपल्याला चित्र इथून मात्र मैदानात पाहायला मिळतं. मॅच जाऊयात. व्हॉइस क्लिअर करायचं आहे. हॅलो, कोणी संघ जर का विजयी झाला तर श्रेणी रोकडे यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. या नोंद घ्या पारितोषिक. नक्कीच सिंगल मिळते. तब्बल 40 धावांचं वन विजयाकरिता समोर ठेवलं गेलं होतं. 40 धावांचं वन इथून मात्र पार केलं जाईल का? जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज. ओहो, रनअप मध्ये मिस्टेक सातत्याने आधीच्या इनिंग मध्ये जर का आपण बघितलं. यस ब्रदर केक शॉप भावेश वेलकम, अभिनंदन स्वागत आहे. सिंगल मिळते आणि आपण पाहताय जय बजरंग चषक अर्थातच 2024 तन मन आणि धन प्रत्येक टायमिंग लावून ज्या व्यक्तिमत्वानं या जय बजरंग स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंना
इतकं भव्य दिव्य आयोजन आपल्याला इथे मात्र त्यांच्या मार्फत पाहायला मिळतं. नक्कीच इथे मात्र हाही चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात निर्धाव फेक पाहायला मिळते. धावा कन्वर्ट करून गेल्या जात नाही आहेत. खोनीकरांच्या भलेही धावा कमी असल्या 4 षटकांचा विचार करता 40 अथवा 40+ धावासंख्या खूप सारी एक फायटिंग स्कोर सातत्याने दर्शवत असते. पण आता मात्र 40 धावांचं आव्हान आहे. गोलंदाजी पॉवरफुल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, झेलला होती संधी. 38 सर्कलच्या जवळ क्षेत्ररक्षण आपण इथून मात्र पाहताय. क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल, तोपर्यंत धावा मिळतील तरी किती. धावा इथून मात्र मिळत आहेत. एकेरी धावेने 3 चेंडूच्या समाप्ती येतात. धावासंख्या बिनबाद 2 अंकावर. यस, गोलंदाज दीपक सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिला. नेक्स्ट बॉल. स्ट्रोक चांगला आहे, ताकद लावली आहे, ताकद फुल स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकारचा. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक 4 संपलाय. धावसंख्या मग करा, षटक क्रमांक पहिल्या ते 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 8 या अंकावर. 4 षटकांचं हे सत्र आपण इथे मात्र पाहत आहे, अनुभवत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल. हो, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. इथे मात्र क्षेत्ररक्षक विकेट होईल का पतन? यस, विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावा लागेल. झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. जगत जन दे सोनटक्के संघ खेळाडू कक्षामध्ये आपण वरती बसायचंय, चेअरमध्ये, खुर्चीवर. कुठलंही गैरवर्तणूक नको आहे. सगळ्याच टीम, फक्त सोनटक्के नव्हे तर सगळ्याच टीमला विनंती असेल, कोणी खाली बसायचं नाही आहे. खुर्च्या असेल, खुर्च्यांमध्ये बसायचं आहे, अन्यथा 2 धावांकरिता पॅनलाइज केले जाईल. फक्त टीम ओनर आणि 11 खेळाडू तिथे मात्र बसतील, या गोष्टीची आपण नोंद घ्या. पाच चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 8 या अंकावर धावफलक. चला खोनीकर, खूप सारा वेळ घेत आहे आपण, या गोष्टीची नोंद घ्या, अन्यथा मग इथून आम्हाला पॅनलाइज करायला भाग पाडायला लागेल. गोलंदाज सय्यार षटकात येईल अंतिम चेंडू. नेक्स्ट बॉल. फटका चांगला आहे, चांगला स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि यस, विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. दोन गड्यांच्या मोबदल्यात 8 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. फलंदाज बाद आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने या. यस, मुकेश मात्र पोहोचतोय.
मुकेशवर जिम्मेदारी सोपवतील. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता यस रत्नराजला आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर विकेट्सचं पतन. यस रत्नराजला आणले गेले. आपण पाहू शकताय षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 या अंकावर आहे आणि दुसरं षटक हाताळण्याकरिता रत्नराजला आणले गेले. प्लीज मित्र घाईकर. 1:11 तुम्ही षटकाला सुरुवात केली आहे. 1:17 झाल्यात म्हणजे टोटल 6 मिनिटं तुम्ही एका षटकाला घेतल्यात. 15 मिनिटांमध्ये जर का तुम्ही 3 षटकं संपवली नाहीत तर बाउंड्री लाईनवरचा खोनी संघाचा एक खेळाडू कमी केला जाईल. 38 सर्कलच्या आतमध्ये आणला जाईल. मुख्य आयोजकांनी स्ट्रिक्टली सूचना आम्हाला पोहोचवलेली आहे. आम्ही माध्यम आहोत आणि मग डेफिनेटली आम्हाला ते पोचवायचं आहे आणि ते आम्ही पोचवू. कमिटीला कुठलाही कठोर पाऊस दुसऱ्याला भाग पाडू नका मित्रांनो. त्यांनाही वाटत नाही आहे. हो झेल होतं ड्रॉप. कदाचित स्वीट व्हॉइस पोहोचला होता आमच्याही कानापर्यंत आणि डेफिनेटली इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. रत्नराजची सुरुवात झाली आहे ते मात्र डॉट चेंडूने. गोलंदाज यार हो यावेळेला धाव घेऊ की नको असा प्रश्न मनामध्ये होता आणि तदनंतर मात्र एक बाईच्या स्वरूपात धाव इथून मात्र मिळती आहे आणि धावसंख्या धाव पोहोचते ती म्हणजे 9 या अंकावर. 2 चेंडूचा खेळ खेळला शेवटच्या 4 चेंडूचा. एकंदरीत बघितलं पाठलाग करायचा आहे 40 धावांचा. त्यामधला 9 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. यस प्रत्येक गोष्टीचं काउंटिंग इथे होतं. 2 चेंडूचा खेळ खेळला शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकातील. चला 1:11 आणि आता मात्र 1:19 झालेली आहेत. 8 मिनिटं येस गोलंदाज यार षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. योगेश वाघ असते इथं तर एक वेगळा शब्द ऐकायला मिळाला असता कदाचित. सुपला शॉट खूप सारा फेमस झालाय. मुंबई इंडियन्सनी त्याच्यावर रील क्रिएट केली आणि यस सूर्या एक चिमुकल्या फॅनने ते नाव घेतलं गेलं. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 9. धन्यवाद. दरम्यान संवाद आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहतोय. चालू असलेली मॅच एका बाजूला जय हनुमान खोणी बी संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर राहुल स्पोर्ट्स सोनटक्के अशी आपण मॅच पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना खोणी संघाने धावा बनवल्यात 39 धावा बनवल्या. 40 धावांचं आव्हान दिलं गेलं आणि ते पार पाडताना जर बघितलं तर 15वरती 2 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला चालू आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती चालू असताना गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय रत्नराजला. 4 मिनिटं बाकी आहे ज्यामध्ये तुम्हाला
याच्या पुढचा षटक कंप्लीट करायचा आहे. सो थोडंसं घाई करण्याचा प्रयत्न करा टीम खुनी संघ. बोलो तयार. चेंडू क्रमांक पुढचा शेवटचा असेल. हा पहा लॉफ केलाय. लॉफ्टेड फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये झेल टिपली जाईल आणि विकेट क्रमांक 3 हा देखील मैदानाच्या बाहेर. रत्नराज इथून विकेट क्रमांक पहिला सेलिब्रेट करतोय. अरे बोल बजरंग पारितोषिक त्याने मिळवलंय आणि टीम खुनी बीचा हा वैयक्तिक पहिला पारितोषिक असावा. खूप चांगल्या पद्धतीने असं म्हणतात ना की चांगली सुरुवात झाल्यानंतर मग पॉझिटिव्ह माइंडसेट असतो आणि त्या पॉझिटिव्हनेसचा वापर करताना तुम्ही मैदानामध्ये चांगला खेळ करू शकता. आणि आता तेच सध्या पाहायला मिळते बघा. 40 धावांचा आव्हान दिलं होतं. पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर अजून 25 धावा बनवायच्या देणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 2 षटक हाताळण्यासाठी 13 मिनिटं संपवले. सो तुम्हाला 3 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे. जास्त घाई करण्याचा प्रयत्न करा. यावेळेस चेंडू निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. पंचांचा इशारा. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर बघितली तर धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते. आमचे तिसरे पंच या आपण चेक करूयात कारण की चेक केला जाईल. बीमर हाईट फॅक्टरचा विचार केला जाईल इथून. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी कारण की ज्यावेळेस चेंडू फलंदाजाच्या जवळ होता त्यावेळेस खाली डीप होत होता. आधी जर बघितलं तर चेंडूची फ्लाईट जास्त होती पण त्यानंतर चेंडूची जी दिशा होती ती अगदी खालवरती येत होती. त्यामुळे हाईट फॅक्टरचा जो विचार केला गेला आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून की हा फेअर डिलिव्हरी आहे त्याच्यावरती एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. तुम्हाला येणाऱ्या 2 ते 2.5 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे. 2 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे. 5 चेंडू. सो बी फास्ट या सूचनेचं लक्ष द्या टीम खोडी संघ. बोला तयार. हा पहा फटका खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पंच गणेश पाटील सरांचा इशारा. 6 धावा या चेंडूवरती लिहिल्या गेल्या. षटकार आणि धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. समीकरण सोपं वाटू लागलं. चला घाई करा थोडीशी. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आकाशच्या विपक्षामध्ये मोठा फटका आला. आकाश भालेराव यावेळेस आणखी एक. यावेळेस देखील चेंडू निघून चाललाय सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा आता येतोय.
बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, दुसरा षटकार. चेंडू क्रमांक 4 डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहते 28-28 या आकड्यावरती. कोणीही संघ तुम्हाला ऑफिशियल आता पुकार दिला जातोय. लवकरात लवकर आपली वेळ जी आहे ती संपली आहे. सो प्लीज बी फास्ट. 1 मिनिटाच्या आत तुम्हाला 2 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत. बोला तयार. ऑन साइडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाव्याची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 29-29 या आकड्यावरती. 3 विकेट गमावल्यात. 29 धावा फलकावरती. 40 धावा रोखण्यासाठी टीम कोणी संघ मैदानामध्ये इन ऍक्शन आहे. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज तयार. या षटकातील शेवटचा चेंडू. फटका प्रॉमिसिंग तितकासा नव्हता. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलं. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणता येईल. फेकीपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग यष्टीरक्षकाकडनं चुकी आणि तदनंतर विनोद होते तिथे. विनोद शिंगे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये या संघाचे कर्णधार किंवा संघाला लीड करत असतात सातत्याने. सलामीचे फलंदाज देखील आहेत पण विनोदकडनं चुकी घडली आणि तदनंतर जर बघितला गेला तर 2 धावा कंप्लीट धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 31-31 या आकड्यावरती. विजयासाठी 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 4 शेवटचं अंतिम घेऊन मात्र वेदला पाहतोय. 6 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की जरूरत. 6 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे. एका बाजूने टीम हनुमान खोणी बी आणि दुसऱ्या बाजूने राहुल स्पोर्ट्स सोनटक्के अशी मॅच पाहतोय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपण पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. तदनंतर मिड विकेटचा खेळाडू एक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन एक पाहायला मिळतोय. थोडासा वाईडिश आहे लॉंग ऑन. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर लॉंग ऑफला खेळाडू आहे पण लॉंग ऑफ पासून अगदी डीप थर्ड मॅन पर्यंत पूर्ण क्षेत्र खाली. हा हवेमध्ये आहे. झेल घेणं गरजेचं आहे कारण की मग डॉट बॉल येऊ शकतो. प्रयत्न चांगले केले होते. झेल ड्रॉप केली. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्यात. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या म्हणजेच 6-9चं इक्वेशन. 5 चेंडू 7 धाव्यांवरती जाऊन पोहोचतं. एका धाव्याने धावसंख्या 33-33 या आकड्यावरती. 5 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. पहिलं षटक जर बघितलं गेलं तर दीपकने 8 धावा दिल्या. दुसरं षटक जर बघितलं रत्नाजने 7 धावा दिल्या. पण तिसरं षटक आकाशच्या विपक्षात 16 धावा आल्यात. त्या महागड्या ठरल्या सध्याच्या घडीला टीम खोनी संघाला. आणि आता त्याच रोखण्यासाठी वेद गोलंदाजीवरती झगडतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. जी चुकी पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसात विश्वगड संघाने केली होती ना अशा सिच्युएशनला ती चुकी आता सध्या टीम खोनी संघ करतीये. अतिरिक्त धावा खूप जास्त इम्पॅक्ट करतील या मॅच मध्ये. एक धावा रोखण्यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे आणि त्या एक धावा मात्र इथे
व्हाईटच्या स्वरूपामध्ये दिल्या जात आहेत. बॉल तयार, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू, चांगल्या लेंथवरती चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, आणि मग निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 34. विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू हातामध्ये शिल्लक राहत आहेत ते म्हणजे 4. यस, नक्कीच कभी तुम्हारी तो कभी हमारी, हा क्रिकेटचा खेळच त्या पद्धतीने असतो. 4 चेंडू 6 धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाऊ शकते. बॉल वेद तयार होत आहे. आपला चेंडू क्रमांक 3 घेऊन निर्णायक चेंडू असेल. स्ट्रायकर एंडला युवराज, ऑन साइडला स्क्वेअर लेगला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग झाली, चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषेकडे की काय. फिकी करेपर्यंत धावा बनवल्या त्या टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 36 या आकड्यावरती. 3 चेंडू 4 धावा, 3-4 उत्कंठा वाढत चालली आहे. दोन्ही संघाचे पाठीराख्यांचे आता जर बघितलं गेलं तर धाकधूक देखील मनामध्ये वाढत चालली की काय होणार. यावेळेस फुलर लेनचा चेंडू, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, रनआउटची संधी, धाव वाचू शकते आणि मात्र एकच धाव. 2 चेंडू, विजयासाठी 3 धाव्यांची अजून देखील मॅच जिवंत आहे. महत्वाचा तर होता पण ऍज वेल ऍज निर्धाव चेंडू घेणं गरजेचं होतं आणि तो मात्र हाताळला गेला. आणि आता 1 चेंडू, कंपल्सरी धावा बनवायच्या 3. 1 बॉल 3 धावा. या मैदानावरचे आउटफील्ड फास्ट आहे. मी म्हणेन की 3 धावा करणं थोडंसं मुश्किल आहे. चौकार किंवा षटकारचा विचार करावा लागेल. पर्याय तुमच्याकडे आहे, कारण की 3 धावा घेणं थोडंसं कठीण देखील होऊ शकते. या मैदानामध्ये आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू सीमारेषेपर्यंत लवकर पोहोचतात. त्यामुळे एक बेस्ट पर्याय की मोठा फटक्याचा विचार करू शकतो बॅटर. डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडू, टीम जर्मन खोनी संघ या स्पर्धेमध्ये जिवंत राहतोय. जबरदस्त खेळ. हार्डलक टीम राहुल स्पोर्ट्स सोनटक्के, खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पण खोनी संघाने अंतिम क्षणी सांगितलं की मुकद्दर के सिकंदर हम है और हम ही रहेंगे. विजयश्री प्रस्थापित करतात राहुल स्पोर्ट्स सोनटक्के. आपण आपला एक कर्णधार किंवा आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा.